या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पारू खोलीमध्ये तिचं तिचं काम करत असते. तेवढ्यातच आदित्यची हाक येते पारू म्हणून. तेव्हा पारू आदित्यकडे पाहते आणि आदित्यकडे पाहिल्यानंतर तिला आनंदच झालेला असतो. धावतच आदित्यकडे जाते, पण आदित्य मात्र तिच्याशी काही फार बोलत नाही. तो लगेचच तोंड मुरडतो, बॅगवर इथे बेडवर ठेवतो आणि लगेचच तिथेच बसतो. आता खरं तर त्याला राग आलेला असतो, तो म्हणजेच की पारूचा. काही जरी झालं ना तरीसुद्धा पारूने त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या होत्या आणि त्याचमुळे हे सगळं काही झालेलं आहे असं त्याचं म्हणणं असतं. ही माझी एवढी चांगली मैत्रीण आहे, त्याचबरोबर ही माझी प्रियसी, ही माझी बायको आहे. हे सगळं काही असताना हिने मला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या, असा विचार इकडे त्याच्या मनामध्ये येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये आल्यानंतर तो आता म्हणत असतो की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इकडे हे नाही सहन करू शकत. तेव्हा इकडे पारू म्हणत असते, काय झालेलं आहे, तुम्ही एवढे का आणि कशामुळे चिडलात? तेव्हा तो म्हणत असतो, का नको चिडू, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का पारू, तू अशी का वागलीस सांग ना, बोल ना, तू अशी का वागलीस? हे बघ, मला तुझ्याशी नाही बोलायचंय, कारण तू एक गोष्ट सांगितलीस आणि दुसरीच गोष्ट करून तू गावाला निघून गेलीस. म्हणजे मला सगळं काही समजलेलं आहे की तू अशा पद्धतीने वागलीस आणि हे सगळं काही असं केलंयस, ते मला सगळं समजलंय. तेव्हा पारू म्हणत असते, सॉरी आदित्य सर, अगं मी तुझा नवरा आहे ना, मग तू कुठे गेली होतीस, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मला कळायला नको आहेत का? एक नवरा म्हणून बोल ना, सांगायला नको आहे का, समजायला नको आहे का? तेव्हा पारू मनातच विचार करते, आदित्य सर, मी जर आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या जर गोष्टी सांगितल्या ना तर तुम्हाला त्रास होईल. तुम्ही ते सगळं अजिबात ऐकून घेणार नाहीत किंवा सहनसुद्धा करणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आत्ता आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी हे मला न सांगणंच गरजेचं वाटतंय आणि त्याचमुळे तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे, असं इकडे ती बोलत असते. तर आता हे सगळं काही मनामध्येच बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही आदित्य आहे तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ, मी काय सांगतो काय नाही त्या गोष्टी एकदा तू ऐकून घेणार आहेस की नाही? तेव्हा लगेच पारू म्हणत असते, हे बघा आदित्य सर, प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा फारसा विचार करू नका ना. हे बघा, झाल्या त्या गोष्टी सोडून द्या ना प्लीज. प्लीज हे सगळं एवढं मनावर घेऊ नका ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, कसं आणि कशा पद्धतीने मी हे सगळं समजून घेऊ नको आणि काय करू मला कळतंय का? तू माझ्याशी खोटं बोललीस, त्याचबरोबर गावाला गेलीस. मला एकदासुद्धा तुला सांगावंसं नाही वाटलं का ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? पण इथे मात्र पारू आता काहीच बोलत नसते, कारण तिला आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आदित्यला सांगायच्या नसतात आणि त्याचमुळे ती अगदी शांत बसलेली असते. ती विचार करते, जर मी आत्ता दिशा मॅडमबद्दल हे सगळं आदित्य सरांना सांगितलं तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आदित्य सर कसलाच मागचा पुढचा विचार करायचे नाही आणि धावतच तिकडे त्या दिशाकडे जातील आणि धावतच दिशाकडे जाऊन तिला जाब विचारतील ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. तिचा जीवसुद्धा घेण्यासाठी हे मागे पुढे बघणार नाहीत की ह्या सगळ्या गोष्टी मागे आणि ह्या सगळ्या काही कारणामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे दिशाच आहे. त्यामुळे मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही सांगू शकत आहे, असा इकडे आता ती विचार करू लागते. तेव्हा आदित्य म्हणत असतो, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे मला मला फार त्रास झालाय बघ. तेव्हा लगेच आता इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर, हे बघा, तुमचा काहीतरी इथे चुकीचा गैरसमज होतोय, तसं अजिबात काहीच नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर काही झालं तरी इकडे मात्र जो काही आदित्य आहे तो आदित्य काही केल्या इथे पारूशी न बोलण्याचंच त्याने ठरवलेलं असतं. कारण पारू, तू खूप जास्त चुकीची वागलीस, तू खूप जास्त चुकीच्या गोष्टी केल्यास, असंच त्याचं इथे म्हणणं असतं आणि त्याचमुळे हा सगळा काही गोंधळ इथे सुरू झालेला असतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात की दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ असते आणि तेव्हा जी काही आपली पारू आहे, पारू फोनवरती बोलत असते आणि फोनवरती बोलल्यानंतर इकडे ती तिच्या सगळ्या स्टाफचे आभार मानत असते. ती म्हणत असते की खरंच आज तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. म्हणजे तर तुम्ही नसतात तर मला एवढं आनंदाने आणि एवढ्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी करताच आल्या नसत्या. खरंच तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं करू शकले. तुमचे मनापासून आभार.
त्यावर तिकडून त्या म्हणत असतात, हो आमचे तर आभार तू मानणारच आहेस पारू, पण तुला एक गोष्ट सांगू का, तू नव्हतीस ना तर आम्हाला मात्र फारच त्राससुद्धा झालेला आहे बरं का. आम्हाला तुझी फार आठवण येत होती. तेव्हा पारू म्हणत असते, हो ते तर मला त्या सगळ्या गोष्टीवरून दिसलेलंच आहे, पण आता तुम्ही काळजी करू नका. आता असं म्हणून ती त्यांना गुड नाईट म्हणते, फोन ठेवते. आता फोन ठेवल्यानंतर लगेचच इकडे तिच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज ती पाहते. आता तो मेसेज असतो दिशाचा. दिशा तिला म्हणत असते, काय गे पारू, कशी आहेस, बरी आहेस ना? तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तू काय केलेलं आहेस? गावाला जाऊन माझ्या नवऱ्याला भेटलीस आणि त्याचबरोबर तुला असं वाटलं का की माझ्या नवऱ्याकडे माझी सगळी काही माहिती असेल, त्याचबरोबर मी सगळ्या काही पुरावे आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याकडे ठेवल्या असतील, असं तुला वाटलं का? तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच कसा केलायस पारो? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा तुला गावाला जाऊन काहीच भेटलेलं नाहीये. त्यामुळे पारो, एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझ्या हाती काहीच लागणार नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. आता इकडे हा मेसेज वाचल्यानंतर पारू विचार करू लागते. दिशा मॅडम, तुम्ही आतापर्यंत खूप चुका केल्यात, पण आता तुम्ही केलेल्या चुकाला माफी नाही आहे. काही जरी झालं तरीसुद्धा मी आता इथे शांत बसणार नाही. आता तुमचे दिवस भरत आलेले आहेत. तुमच्या विरोधामधले सगळे पुरावे मी गोळा करेल, मी जमा करेल आणि सगळे पुरावे एकदा का माझ्या हाती लागले ना, तर मग तुम्हाला ह्या घरातून नाही बाहेर काढलं तर मी सुद्धा पारून नाव लावणार नाही, असं इकडे आता ती बोलते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. पारो छान लवकर उठलेली असते आणि तिने सगळं काही आवरून नाश्ता वगैरे सुद्धा बनवलेला असतो. नाश्ता बनवल्यानंतर इकडे थोडंसं हॉलमध्ये आवरावर करत असते. तेवढ्यातच प्रीतम येतो. प्रीतम आज ऑफिसला निघालेला असतो. त्याच्यामागे फारच गडबड असते. तेव्हा पारू त्याला म्हणते, अहो प्रीतम सर, काय करताय, कुठे निघालात? तेव्हा प्रीतम तिला म्हणत असतो, अगं ऑफिसला निघालोय, आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे जावं लागेल. तेव्हा पारू म्हणते, हो आदित्य सर, ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही नाश्ता न करताच जाणार आहात का? तेव्हा तो म्हणतो, पारू सॉरी, पण आज मला खूप लेट होते. हे बघा आदित्य सर, मी तुमचं काय बी ऐकणार नाही. तुम्ही 2 घास खाल्ल्याशिवाय इथून कुठेच बाहेर पडायचं नाही, समजलं? फटदिशी बघा बसा, मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते. पारू किचनमध्ये नाश्ता आणायला जाते. तेवढ्यातच आता इकडे त्याचा फोन वाजतो. तो असतो दिशाचा. तेव्हा तो पारूला आवाज देऊन सांगतो की हे बघ पारू, मला नाश्ता करायचा नाहीये, प्लीज आत्ता नकोय, मला आता जावं लागेल, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. असं म्हणून आता प्रीतम तिथून धावतच निघून जातो. आता प्रीतम तर निघून जातो, पण इकडे पारूच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात. ती विचार करू लागते, हे सगळं काय? म्हणजे इथे प्रीतम सरांना आता नाश्ता करायचा होता आणि त्याचबरोबर इकडे नाश्ता करत असताना प्रीतम सर असे अचानकच का आणि कशामुळे निघून गेले, तेच मला काही कळत नाही. काय झालं असेल? नेमका त्यांचा फोन वाजला आणि तो फोन कोणाचा असेल? कोण असेल ती व्यक्ती जी प्रीतम सरांना इकडे ताबडतोब बोलावून घेतला आहे? नक्कीच तो फोन जो आहे तो दिशाचा तर नसेल ना? नाही, दिशाचा जर फोन असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टीतून इथे प्रीतम सरांना बाहेर काढावंच लागेल, असा इकडे ती विचार करते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही दिशा आहे ती गाडीवर बसलेली असते आणि दिशा गाडीवरती बसल्यानंतर इकडे प्रीतमने आता दिशाला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो, दिशा, हे तुझं काय चाललंय सगळं? मला तुझ्या ह्या गोष्टी अजिबात म्हणणे नाही आहे, तू असं काय करतेस? तेव्हा लगेच आता इकडे दिशा म्हणत असते, हे बघ प्रीतम, जास्त हुशारी करू नकोस. काही जरी झालं तरी मला आत्ताच्या आत्ता तू येऊन भेटायचं आहे. तेव्हा लगेच आता दिशा म्हणत असते, हे बघ, मी कुठेही येणार नाही आहे, समजलं? आणि त्याचबरोबर इथे प्रीतम म्हणत असतो, तुला जे काही करायचं आहे ते कर, मला खूप कामं आहेत. तेव्हा ती म्हणत असते, तुला जरी कामं असले ना तरीसुद्धा आत्ता मला भेटणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुला सांगितलं ना, ताबडतोब मला भेटायला ये, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र लगेचच प्रीतम म्हणत असतो, नाही सॉरी, मला काहीच करायला जमणार नाही, मला ऑफिसला जायचं आहे. पण तेव्हा इकडे दिशा काहीच ऐकत नसते आणि म्हणत असते, प्रीतम, जास्त गाऊपणा करू नकोस, नाहीतर काय होऊ शकतं ह्या गोष्टी तुला मी काही नव्याने सांगायला नको आहेत, समजलं तुला?
त्यामुळे आत्ता ह्या घडीला जे काही सांगते, ज्या काही गोष्टी इथे बोलते ना, त्या गपचूप कर. समजलं? मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, असं सुद्धा आता इकडे स्पष्टपणे जी काही दिशा आहे त्या दिशाने प्रीतमला सांगितलेलं असतं. पण प्रीतम आता इकडे त्याच्याच गोष्टीवर अडून बसलेला असतो की मी तुला भेटायला येणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. पण तेव्हा दिशा मात्र काहीच ऐकून घेत नसते आणि सरळ सरळ त्याला ब्लॅकमेल करत असते. ती म्हणत असते, जर आत्ता ह्या क्षणाला तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल, तुला जर माझ्याकडे भेटायला यायचं नसेल, तर मग काय होतं आणि काय नाही ह्या गोष्टी मी तुला काही नव्याने सांगायला नको आहेत. काय बरोबर ना? त्यामुळे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की ताबडतोब कसलाच विचार करायचा नाही आणि कसलाही विचार न करता ताबडतोब इकडे आता माझ्याकडे निघून यायचं, असं स्पष्टपणे जी काही दिशा आहे त्या दिशाने प्रीतमला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रीतम म्हणत असतो, हे बघ, ह्या तू जे काही फालतू गोष्टी बोलतेस ना, त्या सगळ्या गोष्टीकडे माझ्यासाठी वेळ नाही आहे, कारण मला फार महत्त्वाची कामं आहेत. तेव्हा लगेच इकडे ती म्हणत असते, तुझ्याकडे कितीही आणि कसली जरी मोठी आणि त्याचबरोबर कसलीही जरी कामं असली तरीसुद्धा मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही आहे. त्यामुळे तुला माझ्याकडे ताबडतोब यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तुला माझ्याकडे यायचं आहे आणि मी जे काही सांगेल, मी ज्या काही गोष्टी इथे बोलेल तेच तुला करायचं आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दिशा म्हणत असते, प्रीतम, मला नकार देणं आणि माझ्या विरोधात जाणं हे तुला फार जास्त महागात पडणार आहे, कारण तू इथे विचारसुद्धा केलेला नसशील, एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे होऊ शकतात. समजलं? आता प्रीतम विचार करतो आणि त्याचबरोबर तो एका गोष्टीसाठी तयार होतो. तो म्हणत असतो, असू देत, ही जी काही दिशा आहे ना, ह्या दिशाचं काहीतरी करून काहीतरी इथे ह्या दिशेची वाट लावलीच पाहिजे. नाहीतरी कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा ही थोडी ना गप्प बसणार आहे. हिला आज आपण गप्पच केलं पाहिजे, गप्प बसवलं पाहिजे, असा इकडे तो विचार करतो आणि दिशाला भेटण्यासाठी निघालेला असतो. कारण इकडे ही दिशा जी आहे ना, ती काहीही करू शकते, असं सुद्धा इकडे आता त्याचं म्हणणं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणणं असल्यानंतर आता इकडे तो तिकडे निघालेला असतो. जेव्हा दिशाच्या जवळ जाऊन तो पोहोचतो तेव्हा मात्र दिशा गाडीचा दरवाजा ओपन करूनच त्याची वाट पाहत असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा फक्त आणि फक्त इथे आज तिला प्रीतमला भेटायचं असतं आणि प्रीतमला भेटण्यासाठीच तिचा हा जो काही खटाटोप आहे तो सगळा खटाटोप इथे सुरू असतो. आता प्रीतम येतो. प्रीतम आल्याबरोबर ती लगेचच तो आलेली पाहत असते आणि पाहिल्यानंतर ती आता त्याला हाय करत असते. खरं तर माझा बेबी आला आहे, माझा डार्लिंग आला आहे, असंच इकडे ती म्हणत असते. आणि तेव्हा प्रीतम गाडीतून खाली उतरतो आणि ह्या दिशेचे जे काही नाटकं सुरू आहेत ते नाटकं इकडे आता तो पाहत असतो. कारण दिशा किती खालच्या थराला जाऊन उतरली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ती कशा करत आहे हे सुद्धा इकडे आता तो पाहत असतो. आता जो काही प्रीतम आहे तो दिशाजवळ जाऊन उभा राहतो आणि दिशाजवळ जाऊन उभा राहिल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे सगळं? तू डोक्यावर पडलीयस का? का अशी वागतेस? का करतेस हे सगळं काय? हे बघ, काही झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस, हे तुला फार महागात पडणार आहे बरं का दिशा. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे दिशा म्हणत असते, अरे काय चाललंय? किती रागराग करतोस बरं तू? किती चिडचिड करतोयस? हे बघ, प्लीज असा एवढा रागराग एवढी चिडचिड करणं बरं नाही आहे. तू वेडा आहेस का? तेवढ्यातच मुद्दाम स्वतःच्या पायामध्ये असलेल्या ज्या काही चप्पल्स आहेत त्या चप्पल्स ती इथे बाजूला काढते आणि बाजूला काढून ठेवल्यानंतर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, बघितलंस ना बेबी, तू असा चिडचिड असा रागराग करतोयस ना, आणि त्याचमुळे माझ्या पायातल्या ज्या काही चप्पल्स आहेत ना त्या चप्पलसुद्धा खाली पडलेल्या आहेत. सांग बघू आता काय करायचं? त्यांनासुद्धा तुझं हे बोलणं त्याचबरोबर तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्याचमुळे माझ्या पायातल्या ज्या काही चप्पल्स आहेत ना त्या सगळ्या चप्पल्स खाली पडल्या. दे बरं आता त्या चप्पलास उचलून दे बरं, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, ए दिशा,
तू काही डोक्यावर पडली आहेस का? हे बघ, मी असलं काही एक करणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुझा हा प्लॅन अजिबात यशस्वी होऊ देणार नाही, किंवा तू म्हणतेस तसंसुद्धा मी अजिबात होऊ देणार नाही. ह्या ज्या काही चपला आणि ते सगळं काही आहे ना ते तुझं तू उचल, मी तुझं काहीच ऐकणार नाही, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच ती म्हणत असते, हे बघ बेबी, असं करू नकोस. ते चपला खाली पडल्यात की नाही, मग त्या तुला उचलाव्याच लागणार आहेत. नाहीतर उगाचच त्यालासुद्धा राग येईल बरं का, त्या चपलांनासुद्धा राग येईल. मग तू असं करणार आहेस का आता? तेव्हा लगेच प्रीतम म्हणत असतो, हे बघ, तुझी ही फालतू बडबड ऐकण्यासाठी मी इथे आलेलो नाही आहे, समजलं तुला? आत्ता मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला शांत बसायचं आहे आणि मी तुझं काहीच ऐकणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे त्याने सांगितलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, अरे मला असं वाटतंय की तुला तुझा आणि त्याचबरोबर तुझ्या भावाचा, इतर लोकांचा जीव अजिबात प्यारा नाही, असंच मला वाटतंय. त्यामुळे तू माझं काही ऐकणार नाही आहेस का? हे बघ प्रीतम, असं करू नकोस. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली ग मला इथे? आता इकडे प्रीतम म्हणत असतो, तू मला ह्या सगळ्या ड्रग्सच्या केसमध्ये अडकवलंयस ना दिशा, का असं केलंयस ग? का माझ्या जीवावर उठलीस? का ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून तू करून घेतेस? हे बघ, मी तुला कधीच माफ करणार नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, तू माफ कर नको करू, त्याने मला काही एक फरक पडणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट तुला इथे समजते का? फक्त मी तुला ड्रगच्या केसमध्ये अडकवलंय. अरे माझं तर स्वप्न फार मोठं आहे, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा काय स्वप्न आहे असं तुझं विचारल्यानंतर दिशा म्हणत असते, अरे तू वेडा आहेस का? मी तर सगळं तुला सांगणारच आहे, पण तू एक माझं प्यादा आहे, समजलं तुला? काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुझा वापर करून घेते, ही गोष्ट साधी तुझ्या लक्षात येत नाही आहे का? तेव्हा प्रीतम मात्र म्हणत असतो, हे बघ दिशा, तुला ह्या सगळ्या गोष्टी करून आणि हे सगळं करून काय काय मिळतंय काय ग? का अशी वागतेस ग तू? तेव्हा लगेच आता इकडे दिशा म्हणत असते, ए प्रीतम, प्लीज उगाचच नाही त्या गोष्टी आणि नाही ते बडबड अजिबात करू नको, समजलं तुला? कारण तू कितीही काही जरी बोललास ना तरी तुझं मी काहीच ऐकणार नाही. त्या गपचूप चपला उचल आणि माझ्या पायामध्ये घाल. त्यावर इकडे प्रीतम म्हणत असतो, हे बघ दिशा, हा फालतूपणा बंद कर आणि किती दिवस हे असलं करणार आहेस रे? तेव्हा आता दिशा म्हणत असते, किती दिवस म्हणजे? अरे एकदा का इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली आणि मी सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण झाले ना, तर मग सगळं काही मी व्यवस्थित करणार आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यावर प्रीतम म्हणत असतो, हे तुझं स्वप्न आहे ना ते फक्त स्वप्नच राहणार आहे दिशा, असलं काही एक होणार नाही. माझी आई तुझ्या नावावर माझी आणि आमची प्रॉपर्टी का बरं करेल? तेव्हा दिशा म्हणत असते, जर त्या फडतूस मोलकर्णीला इथे प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मिळू शकतो तर मग मला का नाही मिळू शकत? मी सुद्धा किर्लोस्करांची सूनच आहे ना प्रीतम, ह्या गोष्टी तुला दिसत नाहीये का? त्यावर प्रीतम म्हणत असतो, ती माझी आई आहे आणि ती आई असल्या कारणाने तुला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही. तेव्हा दिशा म्हणत असते, हे बघ, आत्ताच्या आत्ता गाडीमध्ये बस. तेव्हा तो म्हणतो, नाही बसणार. त्यावर दिशा म्हणत असते, नाही बसणार? का नाही बसणार? तुला बसावंच लागणार आहे. गपचूप ये आणि गाडीमध्ये बस, नाहीतर काय होईल ही गोष्ट मी तुला नव्याने सांगायला हवी का? असं म्हटल्यानंतर आता इकडे प्रीतमकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि तो सरते शेवटी दिशाच्या बाजूला गाडीमध्ये जाऊन बसतो. तेव्हा दिशा म्हणत असते, हे बघ प्रीतम, आता एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जोपर्यंत अहिल्या सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला अहिल्या व्हायचंय, समजलं ना? की मला इथे मोलकरीण व्हायचंय, ना की मला किर्लोस्करांची सून व्हायचंय, पण मला अहिल्याची जागा घ्यायची. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, ती माझी आई आहे, तू माझ्या आईला एवढं हलक्यात घेऊ नकोस. तेव्हा दिशा म्हणत असते, मी हलक्यात नाही रे घेत, मी कुठे घेते हलक्यात, मला माहिती रे, पण त्या घरामध्ये माझा वेळोवेळी झालेला अपमान, त्याचबरोबर मी पाहिलेलं ते प्रॉपर्टीचं स्वप्न, त्या सगळ्या गोष्टींमुळे इथे मी एकच करायचं ठरवलं आहे, ते म्हणजेच की सगळी किर्लोस्करांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, हे बघ दिशा, तू हे सगळं का करतेस? का उगाचच माझ्या फॅमिलीच्या आणि माझ्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागलीस? तेव्हा लगेच आता इकडे दिशा म्हणत असते, का म्हणजे? तुला एक गोष्ट लक्षात येत नाही का? काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझं टार्गेट फक्त आणि फक्त इथे दिशाचं टार्गेट असणार आहे, ते म्हणजेच की इकडे अहिल्या किर्लोस्कर.
आता हे सगळं काही बोलल्यानंतर प्रीतम समोर एक खूप मोठा तिने प्रश्न ठेवलेला असतो आणि तो म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर करण्यासाठी तूच मला मदत करणार आहेस असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका पुन्हा नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा पारू.